आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। की आदरणीय चंद्रकांत दादा असतील, कृष्णात पवार असतील, या ठिकाणी आमचे बाजीराव पाटील भुयाचे असतील, या सर्वच मंडळींनी आणि आमचे मार्गदर्शक सुरेश बापू ज्याने आम्हाला राजकीय मार्गदर्शन केलं, या सगळ्या मंडळींनी या इलेक्शनमध्ये ज्येष्ठ लोकांनी माघार घेतली। मी पहिल्यांदाच विश्वनाथ तुला सांगतो, हे सगळे ज्येष्ठ मंडळी, या सगळ्या ज्येष्ठ लोकांनी माझ्या शब्दाखातर, माझ्या प्रेमापोटी विश्वनाथ या सगळ्यांनी माघार घेतली। आणि विश्वनाथ कोण आहे याच्यापेक्षा चंद्रदीप नरके कोण आहे आणि शिवसेनाचा झेंडा आहे हे बघून त्यांनी माघार घेतली। माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये ही जी मी नावं घेतली की मला पुढाकारानं मला मोठं करण्यामध्ये त्यांचा आशीर्वाद आहे। मोठ्या जड अंतकरणानं आम्हाला सांगावं लागतं की तुम्ही थांबा। ते विश्वनाथ ही सगळी मंडळी आहेत, आयुष्यभर ऋणानुबंध आहे। तुला निवडून आणायचं काम मी नाही आहे, ही सगळी मंडळी करतात आणि समोरची जनता करते। एका शब्दाखातर ही सगळी मंडळी करते। मी आपल्याला एवढंच सांगतो, निगवे गाव आहे, या निगवे गावानं मला घडवलंय, या मतदारसंघातलं सेन्सिटिव्ह गाव कुठलं असेल, संवेदनशील गाव कुठलं असेल, कृष्णातरावचं हे निगवं आहे। हे निगवं एखाद्याला उचलून धरलं तर उचलून धरतंय आणि एखाद्यानं जर अहमपणा दाखवला, माणसाला विसरलं तर ते या माणसाला डोक्यावरनं कधी खाली घेतलं हे सुद्धा कळणार नाही। की निगवे गाव आहे, प्रेमानं आणि संयमानं आणि निगवे गावच्या लोकांची मनं जिंकता येईल एवढी आपण या उमेदवारांनी जिंका। निवास कुर्लेंचा अर्ज आम्ही ठेवला आणि 4 दिवस तो माझ्याबरोबर होता, शियामध्ये फिरले। आम्हाला कल्पना नाही की एवढ्या 4 दिवसामध्ये त्याच्यावर हा आघात होईल। आणि निवास कुर्लेचे सौभाग्यवती आहेत, मी तुम्हाला आजच सांगतो की आमच्या ताई आहेत, त्या निवासराव असताना सुद्धा प्रचंड मताने येणार होत्या आणि आज सगळ्यांनी त्याची जबाबदारी आपण स्वीकारायची। मी तुम्हाला कार्यकर्त्यांनी निवासची उमेदवारी स्वीकारायची आहे। निवासची उमेदवारी म्हणजे सगळ्या कार्यकर्ते आपण म्हणजे निवास कुर्लेची उमेदवारी हे समजून काम करा। मी तुम्हाला शब्द देतो, निवास कुर्लेंच्या आमच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या आमच्या ताई आहेत, माझ्या भगिनी आहेत, त्यांच्या मुलाची जबाबदारी मी इथून पुढे सांभाळेन, काळजी करू नका। निवासला सातत्यानं सांगितलं, दादाने आतापर्यंत मला सांगितलं ग्रामपंचायतमध्ये बघल्यापासून त्याला कामं दिली, त्या गावानं कामं दिली। त्याचा मुलगा सुद्धा BE आहे, तो इंजिनियर आहे। काय काळजी करू नका, मी एखाद्याची जबाबदारी स्वीकारली ती स्वीकारणार। मी अधिक काय आपल्याला सांगत नाही, धनुष्यबाण चिन्ह घेऊन आपल्या समोर आलोय। नेहमीप्रमाणे आहे, चंद्रदीप नरके लढत असला तर दादा तो एकटा लढतोय। मला एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की ही निवडणूक आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे आणि ती निवडणूक। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।